माझ्या सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंसाठी आनंदाची बातमी आहे. आपला जो पेंडिंगला मानधन होता, केंद्राचा मानधन होता, तो मानधन येण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यानुसार, तालुक्यानुसार त्या ठिकाणी आपल्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होण्यास सुरुवात झाली आहे. भरपूर ताईंनी मला कमेंट करत होते की सर, आमचं पेंडिंगला जो मानधन आहे केंद्र सरकारचा, तो आम्हाला कधी मिळणार आहे. 2 महिने 3 महिने झाले तरी सुद्धा आम्हाला मानधन आमचं पेंडिंगला आहे असं कमेंट करून विचारत होते. तर ताईंनो बघा, आता सर्वांना तुमचा जो केंद्राचा मानधन आहे, काही ठिकाणी 1 महिन्याचं मानधन जो पेंडिंगला 2 महिन्याचं होतं तर 1 महिन्याचा आला आहे सेविका आणि मदतनीस त्यांच्या खात्यावरती, आणि काही ठिकाणी 2 महिन्याचं त्या ठिकाणी पेमेंट झालं आहे. तर असं आता सर्व या महिन्यात कंप्लीट होणार आहे. जे पण तुमचं पेंडिंगला मानधन आहे, केंद्राचं मानधन पेंडिंगला असेल, राज्याचं मानधन पेंडिंगला असेल, ते सर्व मानधन आता तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर डिपॉझिट होणार आहे ताई. आणि आपल्याला कसं, आपण युट्यूबवरती भरपूर असा न्यूज बघत असतो अंगणवाडी बद्दल. आता सेविका पदोन्नतीचं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. त्या ठिकाणी उच्च न्यायालयाने काय निर्णय दिला आहे ते सर्व सविस्तर माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलं होतं. या व्हिडिओमध्ये देण्याची गरज नाही. फक्त तुम्ही काय करायचं ताई, आपली जी पदोन्नती आहे, सेविका, मुख्य सेविका या पदावरती, आणि जी एज पात्रता आहे, आपल्याला एज पात्रता त्या ठिकाणी काय ठरवण्यात आले आहे तेही आपण मागच्या व्हिडिओमध्ये सविस्तर दिले आहे. तो व्हिडिओ सुद्धा बघू शकता तुम्ही. तो व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही. आणि मी ज्या ठिकाणी आता हे व्हिडिओ तयार करतो तो व्हिडिओ सुद्धा बॅकग्राऊंडचा बघा तुम्ही, अंगणवाडीचाच आहे. मी अंगणवाडीमध्ये बसूनच हे सर्व तयार करतोय हा व्हिडिओ. आणि तुम्ही पहिल्यांदा माझं चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तुम्हाला काही डाऊट असतील सेविका आणि मदतनीस ताईंना, तर नक्कीच मला कमेंट करा. म्हणजे कमेंट केल्यानंतर काय होतं ताईंनो, ज्या गोष्टी मला माहीत नसतात त्या गोष्टी मी त्याचं आन्सर फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ते आन्सर मिळाल्यानंतर काय, तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंचं मानधन आणि प्रोत्साहन भत्ता बघा, मानधन तर पेंडिंगला होतच, पण आता प्रोत्साहन भत्ता भरपूर ताईंचं 3 महिन्याचं, 4 महिन्याचं, 5 महिन्याचं, काहींचं तर अजूनपर्यंत झालंच नाही. म्हणजे आपण 100% काम करत आहोत. 100% काम करून सुद्धा आपल्याला प्रोत्साहन भत्ता वेळेवर मिळत नाही. तर का मिळत नाही ही चौकशी तुम्हाला महिला बाल विकास विभाग कार्यालयामध्ये जाऊन करायचं, किंवा आपल्या प्रकल्पामध्ये जाऊन ही चौकशी करायची. नाहीतर काही ठिकाणी काय होतंय की ज्यांनी 100%, ज्या सेविका आणि मदतनीस त्यांनी 100% काम केलं आणि त्यांना प्रोत्साहन भत्ता अगदी कमी त्यांच्या अकाउंटमध्ये टाकण्यात आला आहे. असं का होत आहे तेही सुद्धा विचारणा करा. बघा, जोपर्यंत तुम्ही विचारणा करत नाही तोपर्यंत तुम्हाला ॲक्युरेट कुठेहीच माहिती मिळणार नाही. आणि असं तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळत असते. काही इन्फॉर्मेशन काय करता, मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोललो होतो तुम्हाला, व्ह्यूसाठी लोक काहीही करतात. आपल्याला सेविका मदतनीस ताईंना काही इन्फॉर्मेशन ते प्रोव्हाइड करत असतात. तर मी तर एकच तुम्हाला सजेशन दिलं आहे की आपल्याला जर विश्वास करायचा असेल, खरोखरच नियमचा विश्वास आपल्याला कुठे बसणार आहे, जोपर्यंत राज्य किंवा केंद्र शासनाचा जी-आर आपल्याला बघायला मिळत नाही तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीवरती कधीच विश्वास करायचा नाही. माझा व्हिडिओ असेल किंवा इतर कोणाचाही व्हिडिओ असेल, विश्वास आपण जी-आर पाहिल्यानंतरच करायचा आहे. आता प्रत्येक गोष्ट जी-आर 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 कुठे डाउनलोड करता हे कन्फ्युजन असतं. तर www.maharashtra.government.in या वेबसाईटवरती जायचं. त्या ठिकाणी त्या डिपार्टमेंटला आपलं महिला बाल विकास विभाग डिपार्टमेंट त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी तारीख वाईज आपल्याला सर्च करायचं आहे. कोणत्या तारखेपासून तर कोणत्या तारखेपर्यंत या दिवसामध्ये कोणता जी-आर त्या ठिकाणी जनरेट झाला होता, तो जी-आर तारीख तुम्ही डेट फिक्स तुम्ही त्या ठिकाणी सर्च केल्यानंतर 100% तुम्हाला जी-आर मिळणार आहे. आणि जुनं जी-आर तुम्हाला जरी डाउनलोड करायचं तर जुनं जी-आर सुद्धा तुम्हाला त्याच प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला मिळणार आहे. धन्यवाद.